आजची गोष्ट आहे मूर्ख पुजारी. डोंगराळ भागात नदीच्या काठावर एक छोटेसे गाव वसले होते. त्या गावातील लोक स्वभावाने अतिशय धार्मिक होते. गावाच्या मध्यभागी असलेल्या मंदिरात सर्व ग्रामस्थ रोज पूजा करत असत. त्या मंदिराची देखभाल करण्याची जबाबदारी तिथल्या पुजाऱ्यावर होती, जो मंदिराच्या आवारातच राहत असे. सकाळपासून रात्रीपर्यंत ते देवपूजेत मग्न असत. एके दिवशी मुसळधार पावसाच्या रूपाने गावावर निसर्गाचा कहर झाला, त्यामुळे गावातील नदीला पूर आला. पुराचे पाणी गावात शिरताच गावातील लोकांनी घरे सोडून सुरक्षित स्थळी जाण्याची तयारी सुरू केली. एका व्यक्तीचे गाव सोडून जाण्यापूर्वी मंदिराच्या पुजाऱ्याकडे लक्ष गेले आणि तो पळत मंदिरात पोहोचला आणि पुजाऱ्याला म्हणाला, पंडितजी, पुराचे पाणी घरांमध्ये शिरू लागले आहे. हळूहळू तो मंदिरातही पोहोचेल. गाव सोडलं नाही तर पुरात वाहून जाऊ. आम्ही सर्व सुरक्षित ठिकाणी जात आहोत. तुम्ही पण चला आमच्यासोबत. पण पुजारी त्या व्यक्तीसोबत जाण्यास तयार नव्हता. तो म्हणाला, मी तुमच्यासारखा नास्तिक नाही. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. मी आयुष्यभर त्याची पूजा केली आहे. तो मला काहीही होऊ देणार नाही. तुम्हाला जायचे असेल तर जा, मी येणार नाही. पुजाऱ्याचे म्हणणे ऐकून ती व्यक्ती परत गेली. पुजारी परमेश्वराच्या प्रार्थनेत गढून गेले. काही वेळातच पुराचे पाणी मंदिरापर्यंत पोहोचले. थोड्या वेळाने पुजाऱ्याच्या कमरेपर्यंत पोहोचले. त्याचवेळी एक माणूस बोट घेऊन तिथे आला आणि पुजाऱ्याला म्हणाला, पंडितजी, गावातल्या एका माणसाने मला सांगितले की तुम्ही अजून इथेच आहात. मी तुम्हाला न्यायला आलो आहे. चला, बोटीवर बसा. काही वेळातच पुराचे पाणी मंदिरापर्यंत पोहोचले. थोड्या वेळाने पुजाऱ्याच्या कमरेपर्यंत पोहोचले. त्याचवेळी एक माणूस बोट घेऊन तिथे आला आणि पुजाऱ्याला म्हणाला, पंडितजी, गावातल्या एका माणसाने मला सांगितले की तुम्ही अजून इथेच आहात. मी तुम्हाला न्यायला आलो आहे. चला, बोटीवर बसा. पुजाऱ्याने याही व्यक्तीला तेच सांगितले, जे त्याने पहिल्या व्यक्तीला सांगितले होते आणि जाण्यास नकार दिला होता. बोट आणणारी व्यक्ती निघून गेली. काही वेळात मंदिराच्या छतापर्यंत पाणी पोहोचले. मदतीसाठी देवाचे स्मरण करत पुजारी मंदिराच्या सर्वोच्च शिखरावर उभे राहिले. त्यानंतर सुरक्षा दल हेलिकॉप्टरने आले आणि पुजाऱ्याला वाचवण्यासाठी दोरी फेकली. पण पुजाऱ्याने तीच गोष्ट पुन्हा सांगून दोरी धरण्यास नकार दिला. इतरांना वाचवण्यासाठी सुरक्षा दलाचे हेलिकॉप्टर पुढे निघून गेले. आता पुराचे पाणी मंदिराच्या माथ्यावर पोहोचले होते. तिथे उभा असलेला पुजारी बुडू लागला. बुडण्यापूर्वी त्याने देवाकडे तक्रार केली आणि म्हणाला, प्रभो, मी माझे संपूर्ण आयुष्य तुम्हाला समर्पित केले आहे. माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे. तरीही तुम्ही मला वाचवायला आला नाहीत. पुजाऱ्याची तक्रार ऐकून भगवान प्रकट झाले आणि म्हणाले, अरे मूर्खा, मी तुला 3दा वाचवायला आलो. मी पहिल्यांदाच तुझ्याकडे धावत आलो आणि गावक्यांसोबत गाव सोडायला सांगत राहिलो. मग मी बोट आणली आणि शेवटी हेलिकॉप्टर. आता तू मला ओळखलं नाहीस, यात माझा काय दोष? पुजाऱ्याला आपली चूक लक्षात आली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तात्पर्य, हातात आलेली संधी कधीही जाऊ देऊ नये. जर तुम्हाला अशा छान छान गोष्टी ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनेलला फॉलो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.